नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मिशन मराठी ग्रामर डीप स्टडी बॅचमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा वरवरचे ज्ञान कामाला येत नाही. आयोगाचे प्रश्न आता खूप खोलात जाऊन विचारले जातात. म्हणूनच आजच्या डे 1च्या लेक्चरमध्ये आपण वर्णमाला या प्रकरणाचे संपूर्ण पोस्टमॉर्टम करणार आहोत. यात आपण शासनाचे GR, उच्चारांचे नियम आणि ट्रिक्स सर्व काही कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. स्लाइड 2. 1. महत्वाच्या व्याख्या. सर्वात आधी व्याकरणाचा पाया पक्का करूया. बऱ्याचदा मुलांना वर्ण आणि अक्षर यातला फरक कळत नाही. स्लाइडवर लक्ष द्या. 1. ध्वनी, साऊंड. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या तोंडावाटे जे मूळ आवाज बाहेर पडतात त्यांना ध्वनी म्हणतात. हे हवेत विरून जातात. 2. वर्ण, वर्ण. पण हेच आवाज जेव्हा आपण कागदावर लिहून ठेवतो तेव्हा त्याला रंग, कलर देतो, म्हणून त्याला वर्ण म्हणतात. 3. अक्षर, अक्षर. न क्षरति इति अक्षरम, म्हणजेच ज्याचा नाश होत नाही ते अक्षर. आता फरक समजून घ्या. जेव्हा मी म्हणतो क, पाय मोडलेला, तेव्हा तो फक्त एक व्यंजन किंवा वर्ण आहे, त्याचा उच्चार पूर्ण नाही. पण जेव्हा त्यात स्वर मिसळला जातो म्हणजे क अधिक अ बरोबर क, तेव्हा ते पूर्ण उच्चाराचे अक्षर बनते. हा फरक खूप महत्वाचा आहे. स्लाइड 3. 2. आधुनिक वर्णमाला 52 की 50. आता परीक्षेला विचारला जाणारा सर्वात कन्फ्युजिंग प्रश्न. मराठीत वर्ण किती? काही पुस्तकात 48 आहेत, काहीत 50 आहेत. पण तुम्हाला काय लिहायचं आहे? तर 6 नोव्हेंबर 2009च्या शासन निर्णयानुसार मराठीत आता एकूण 52 वर्ण आहेत. हे डोक्यात फिक्स करा. जुने 48 होते, मग 4 नवीन कोणते वाढले? 1. इंग्रजी भाषेतून आलेले 2 स्वर ॲ जसे की बॅटमध्ये आणि ऑ जसे की बॉलमध्ये. आणि पूर्वी ज्यांना आपण फक्त जोडाक्षरे मानत होतो त्या क्ष आणि ज्ञला आता वर्णमालेत विशेष संयुक्त व्यंजने म्हणून स्थान मिळाले आहे. स्लाइड 4. स्वरांचे प्रकार भाग 1. आता स्वरांचे वर्गीकरण बघूया. एकूण 14 स्वर आहेत. उच्चारानुसार याचे 3 गट पडतात. 1. ऱ्हस्व स्वर, ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो. अ, इ, उ, ऋ, ळू यांना तोकडे स्वर म्हणतात. 2. दीर्घ स्वर, ज्यांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो. आ, इ, उ. 3. संयुक्त स्वर. हे महत्त्वाचे आहेत. 2 वेगळे स्वर एकत्र येऊन जे बनतात ते संयुक्त स्वर. उदाहरण ए कसा बनला तर अ किंवा आ मध्ये ई किंवा ई मिसळल्यावर. तसेच ओ कसा बनला तर अ किंवा आ मध्ये उ किंवा उ मिसळल्यावर. संयुक्त स्वर हे नेहमी दीर्घ असतात. स्लाइड 5. स्वरांचे प्रकार भाग 2. संधीसाठी. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला पुढे जाऊन संधी, सांधी हे प्रकरण शिकायचे असेल तर हे 2 प्रकार समजून घ्या. 1. सजातीय स्वर, सजातीय. एकाच जातीचे किंवा एकाच उच्चारस्थानातून निघणारे स्वर, जसे की अ, आ, ई, ई. हे सख्या भावांसारखे असतात. 2. विजातीय स्वर, विजातीय. भिन्न उच्चारस्थानातून निघणारे, जसे की अ, ई किंवा उ, ए. टीप: लक्षात ठेवा, संधीमध्ये दीर्घत्व संधी फक्त आणि फक्त सजातीय स्वरांमध्येच होते. त्यामुळे ही जोडी ओळखता येणं गरजेचं आहे. स्लाइड 6. स्वरादी. स्वरादी म्हणजे काय? फोड करा. स्वर आहे आधी ज्याच्या तो. यांचा उच्चार करण्यापूर्वी आपल्याला स्वराचा आधार घ्यावा लागतो. हे 2 आहेत. 1. अनुस्वार, अंग. याचा उच्चार नाकातून स्पष्ट आणि खणखणीत होतो. उदाहरण गंगा. ग अधिक अ अधिक न अधिक गा. बघा, आधी अ आला. 2. विसर्ग, आहा. विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. याचा उच्चार किंचित ह सारखा होतो. उदाहरण दुःख, स्वतः. स्लाइड 7. व्यंजने, कचटतप चार्ट. आता वळूया व्यंजनांकडे. एकूण 34 व्यंजने आहेत. यातले पहिले 25 हे स्पर्श व्यंजने आहेत. हे लक्षात ठेवण्यासाठी आपला मंत्र वापरा, कचटतप. स्लाइडवर चार्ट बघा. पहिले 2 क ख हे कठोर आहेत. मधले 2 ग घ हे मृदू आहेत. आणि शेवटचा न न च न न हे अनुनासिक आहेत. हा क्रम असाच पाठ करा, कचटतप, म्हणजे उच्चारस्थाने आपोआप लक्षात राहतील. स्लाइड 8. अल्पप्राण वर्सेस महाप्राण. ट्रिक. परीक्षेत हमखास विचारला जाणारा प्रश्न, हा वर्ण अल्पप्राण आहे की महाप्राण? यासाठी एक जबरदस्त ट्रिक सांगतो. ज्या शब्दाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये एच येतो तो महाप्राण. उदाहरण ख साठी आपण खा लिहितो, एच आला म्हणजे महाप्राण. ग साठी गा लिहितो, एच नाही आला म्हणजे अल्पप्राण. फक्त 2 अपवाद लक्षात ठेवा. 1. च, चा यात एच असूनही तो अल्पप्राण मानला जातो. 2. स, सा यात एच नसूनही तो महाप्राण आहे, कारण हवा बाहेर फेकली जाते. एकूण महाप्राण 14 आहेत आणि मुख्य महाप्राण ह आहे. स्लाइड 9. च, छ, ज, छ चे 2 उच्चार.
मित्रांनो, हा पॉइंट तुम्हाला सामान्य पुस्तकात मिळणार नाही. हे डीप नॉलेज आहे. च, छ, ज, झ यांचे उच्चार दोन प्रकारे होतात. एक, तालव्य, जेव्हा उच्चार करताना शब्दाला य लागल्यासारखा वाटतो. उदाहरण चक्र, चक्र. दोन, दंत तालव्य, जेव्हा उच्चार करताना शब्दाला अ लागल्यासारखा वाटतो. उदाहरण चमचा, झाड. ट्रिक, हा उच्चार ओळखायचा कसा? सोपी पद्धत. शब्द बोलताना जर तुमची जीभ वरच्या दातांच्या पाठीमागे लागत असेल तर तो दंत तालव्य, आणि जर टाळ्याला वरच्या भागाला लागत असेल तर तालव्य. स्लाइड 10, विशेष संयुक्ते आणि इतर. शेवटी उरलेले प्रकार बघूया. एक, अर्धस्वर, य र ल व, यर ल व यांचा उच्चार स्वरांसारखा होतो. दोन, उष्मे, श श स, हे बोलताना उष्णता बाहेर पडते. तीन, स्वतंत्र, ळ, हा वर्ण द्रविडियन भाषेतून मराठीत आला आहे. आणि मगाशी सांगितलेले दोन विशेष संयुक्त व्यंजने क्ष आणि ज्ञ हे मूळचे एकटे नाहीत. क्ष बनलाय क अधिक श अधिक अ पासून आणि ज्ञ बनलाय द अधिक न अधिक य अधिक अ पासून. परीक्षेत याची फोड विचारतात, त्यामुळे हे पाठच करून ठेवा. तर मित्रांनो, हे होतं वर्णमालेचं सखोल विश्लेषण. या व्हिडिओमध्ये आपण फक्त वर्ण नाही तर त्यामागचं शास्त्र समजून घेतलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जोडाक्षरे आणि त्यानंतर संधी हे अवघड टॉपिक्स असेच सोपे करून शिकणार आहोत. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.